सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. कालच्या व्हिडिओमध्ये आपण टायफॉईडबद्दल पाहिलं होतं. वी आर लर्न अबाउट टायफॉईड ॲज वेल ॲज जे होमवर्क दिलं होतं तुम्हाला त्याबद्दल सांगितलं होतं की 4 डिसीजेस दिल्या होत्या मी तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. त्यामध्ये एंटेरिटिसबद्दल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, कशा पद्धतीने तो जो डिसीज आहे स्प्रेड होतो किंवा तो कसा डिसीज आहे बॅक्टेरियल. तर एंटेरिटिस एक असा डिसीज आहे ज्यामध्ये पॅथोजन्स जे आहेत त्या व्हॅरी करतात. कधी बॅक्टेरियल असू शकतो किंवा तो पॅथोजनमुळं पण होतो, लाईक व्हायरसेस, प्लाझ्मोडियम्स असतील, तर यांच्यामुळं देखील तो डिसीज स्प्रेड होत असतो. तर त्यामध्ये कॉमन जो होता जो आपण सांगितलं की बॅक्टेरियल डिसीज, जो की फूड पॉयझनिंगमुळं, कंटॅमिनेटेड फूडमुळं तो नॉर्मली पसरत असतो. दॅट्स वाय आय गिवन यू क्लोस्ट्रिडियम टाईप ऑफ स्पेसीज फॉर द कॉझेटिव्ह एजंट ऑफ एंटेरिटिस. नाव तुम्ही मलेरिया, त्याच्यानंतर तुम्हाला दिलं होतं प्लेग, अजून नेक्स्ट जो होमवर्क दिला होता तो होता एड्सबद्दल. तर या बाकीच्या 3 डिसीजेसबद्दल आज मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. ओके. सो सेकंड डिसीज दॅट इज मलेरिया. ओके. मलेरिया इज अ हा एक असा डिसीज आहे जो हा व्हायरल नाही ना बॅक्टेरियल नाही, हा आहे प्रोटोझोअल किंवा प्रोटोझोआनमुळं होणारा डिसीज. प्रोटोझोअल डिसीज म्हणून प्रोटिस्टल डिसीज. तर हा जो डिसीज आहे कॉज करतो ऑर्गॅनिझमचं नाव आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणतो पॅथोजन. या मलेरियाचा पॅथोजन असतो प्लाझ्मोडियम. कोण असतो? प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम इज अ प्रोटिस्टा और प्रोटोझॉन्स. ओके. या स्पेसीज आहेत, तर हे कॉज करतात मलेरिया आणि यांचं मोड ऑफ इन्फेक्शन असतो. याच्यामध्ये मोड ऑफ इन्फेक्शन जे आहे यांना वेक्टरची गरज पडते. म्हणजे वेक्टर तर सगळ्यांनाच लागतात कॅरी. काही जण एअर थ्रू, काही वॉटर थ्रू, काही फूड थ्रू स्प्रेड होतात. हा मात्र एक ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग थिंग्सचा वापर करतो वेक्टर, ॲज अ वेक्टर म्हणून. त्यामध्ये फिमेल मॉस्किटोज असतात, ॲनोफिल्स. ओके. मॉस्किटो, फिमेल अनोफिल मॉस्किटो, हे याचं कॅरियर आहे. काय आहे याचं? कॅरियर. कॅरियरचा अर्थ समजतोय तुम्हाला? कॅरियर मीन्स तो कॅरी करतोय. या फिमेल मॉस्किटोज काय करतात? प्लाझ्मोडियमला कॅरी करतात. फ्रॉम सपोज करा आपल्याला ही फिमेल मॉस्किटो बाईट केली, तर मोड ऑफ इन्फेक्शन काय असणार आहे? बाईट ऑफ फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो. असं जर झालं म्हणजे आपल्याला या मॉस्किटोजनं बाईट केलं, चावलं, तर मग तो त्यांच्याजवळ चान्सेस असतात प्लाझ्मोडियम असू शकतो. प्लाझ्मोडियम जो आहे जर आपल्या ब्लडमध्ये एंटर झाला, बॉडीमध्ये एंटर झाला की मग मलेरिया कॉज करतं. ओके. तर हे होतं याचं मोड ऑफ इन्फेक्शन. म्हणजे आता आपण कॉमनली काल पाहिलं होतं की तो जो कोणता टायफॉईड होता किंवा आपण एंटेरिटिस बघितलं, त्यामध्ये पाहिलं होतं की मोड ऑफ इन्फेक्शन त्यांचा कॉमन होता, म्हणजे लाईक फूड आणि वॉटर. तर हा जो आहे हा मॉस्किटोजच्या बाईटमुळं होते. तर आपण याच्यावरती कशा पद्धतीने प्रिव्हेन्शन करू शकतो की मॉस्किटोजना आपण ग्रोज करू देणार नाही आपल्या सराउंडिंगमध्ये, ते कसं करणार? त्याच्या अगोदर याची सिम्पटम्स काय असतील बघा. मलेरिया झाला तर याचे सिम्पटम्स असतात, फीवर असेल, ताप वगैरे येईल, हेडॅक होईल. ओके. डोकेदुखी. त्याच्यानंतर ओमेटिंग होतं. ओके. ओमेटिंग होणार. त्याच्यानंतर थकावट जाणवेल, दॅट इज द टायर्डनेस. ओके.
थकावट येणे. ही काही सिम्पटम्स आहेत या मलेरियाची. त्याच्यानंतर याच्यावरती प्रिव्हेन्शन काय असेल मग, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ओके, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कसं प्रिव्हेंट करणार, टू कीप द सराउंडिंग क्लीन. ओके, टू कीप द क्लीन सराउंडिंग, म्हणजे आपलं जो आजूबाजूचा परिसर आहे त्याला स्वच्छ ठेवणार, हे एक त्यावरती उपाय आहे. अजून काय करणार, आपल्याला या मॉस्किटोजना ग्रो करून द्यायचं नाही. यांची ग्रोथ कुठं होत असते, हे कुठं वाढतात, तर हे पाण्यावरती, म्हणजे जो फ्रेश वॉटर असतं त्या ठिकाणी हे ग्रो करतात. मग सपोज करा एक पाऊस पडलेला आहे आणि आपण तिथं कुठलं तरी काही असेल, टायर असेल, काही एखादं पॉट असेल, फुटलेला अर्धवट फुटलेला पॉट असेल, तर त्यामध्ये पाणी साठतं. ओके, तर तशा प्रकारचं साठवण जे आहे ते त्यांना मिळणार नाही याची खात्री केली पाहिजे. अवॉइड स्टँडिंग ऑफ फ्रेश वॉटर, कुठं थांबूच द्यायचं नाही. मग आपल्याला हा फिमेल मॉस्किटो जे आहे याची ग्रोथच होणार नाही. हा ग्रोथच नाही झाली, हे आपल्या सराउंडिंगमध्ये नसतील तर ते आपल्याला चावणार नाहीत तर प्लाझ्मोडियम आपल्याकडे येणार नाही. प्लाझ्मोडियम नाही आला म्हणजेच मलेरिया पण होणार नाही. ओके, सो दिस इज अ मलेरिया. Now third disease is plague. Plague is a bacterial disease. लक्षात ठेवायचं, हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. हा बॅक्टेरिया पसरतो कसा, आता बघा, त्याच्या अगोदर त्याचं पॅथोजन कोण आहे तर त्याचं नाव घ्या. एर्सेनिया नाव आहे त्याचं. पेस्टिस हे या कॉझेटिव्ह एजंटचं म्हणजे कॉझल ऑर्गॅनिझमचं नाव आहे. हा बॅक्टेरिया आहे एक. तर हा पसरतो कसा, म्हणजे मोड ऑफ इन्फेक्शन, याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय असतं, तर यामध्ये बाईट ऑफ इन्फेक्टेड ॲनिमल्स टू ह्युमन बिंग. हा डिसीज स्प्रेड कसा होतो, स्प्रेडिंग ऑफ दिस डिसीज बाय ॲनिमल्स टू ह्युमन बिंग. म्हणजे यामध्ये ॲनिमल्सपासून तो, म्हणजे कॅटल्स जे असतील किंवा कुठल्याही ॲनिमल्स असतील त्यांच्यापासून ते ॲनिमल्स टू ह्युमन्स अशा पद्धतीने स्प्रेड होतो. ओके, तर ते कशामुळं, ड्यू टू बाईट ऑफ सपोज करा वी बाईट काइंड ऑफ रॅट. ओके, रॅटनं चावलं असेल, उंदरानं वगैरे, त्याला माईस म्हणू आपण, किंवा स्क्वायरल असतील, हे पण स्क्वायरल्सच्या बाईटमुळं पण होतं. ओके, किंवा कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड ॲनिमल्स यांच्यासोबत जरी कॉन्टॅक्ट झाला तर हा डिसीज जो आहे तो स्प्रेड करतो. म्हणजे यांच्याकडं हा पॅथोजन असणार आहे, तर तो पॅथोजन यांच्या बाईट थ्रूच पसरतो आणि तो आपल्या ब्लडमध्ये एंटर करतो आणि मग आपल्याला प्लेग जो आहे तो कॉज करून जातो. तर याचे सिम्पटम्स काय असतील, मग या डिसीजचे सिम्पटम्स असतात. सिम्पटम्स म्हणजे यामध्ये ॲबडॉमन पेन होईल, काय म्हणता येईल याला, पेन इन ॲबडॉमन, पोट दुखतंय, समोरचा पार्ट जो असतो, किंवा असं म्हणू आपण, ऑर इन मसल्स, म्हणजे आपल्या ज्या स्नायू असतात यांच्या जे पेन होते, यांच्यामध्ये दुखतं, अशा प्रकारचा त्रास होण्याचे चान्सेस असतात. अजून म्हणता येईल स्वेलिंग ऑफ बॉडी, सुजतंय बॉडी पार्ट कुठला तरी सुजणार उगीचंच, तर हा एक याचा सिम्पटम आहे. याच्यानंतर यामध्ये काय होऊ शकतं, हेडॅक होतो, डोकेदुखी पण होतं याच्यामुळं हेडॅक. अजून एक
कधी कधी खोकलताना किंवा कफिंग विथ ब्लड म्हणजे रक्त पण येऊ शकतं, जसं TBमध्ये बघितलं होतं आपण. तशा प्रकारचं देखील सिम्पटम दिसू शकतं प्लेग झाल्यामुळं. तर आता याच्या प्रिव्हेन्शन्स काय असतील, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, याला होऊ नये म्हणून काय करू शकतो मग आपण. आता आपल्याला मोड ऑफ इन्फेक्शन काय दिसलं की हे ॲनिमल्स थ्रू पसरतोय, म्हणजे इन्फेक्टेड ॲनिमल्स थ्रू. तर यांचा कॉन्टॅक्ट अवॉइड करायचा. अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ एनी इन्फेक्टेड ॲनिमल्स. ठीक आहे, आपल्याला आता इन्फेक्टेड आहे का नाही हे कसं समजणार, पण आपण असं करू शकतो की यूज ऑफ ग्लोव्ज ड्युरिंग द टचिंग टू द ॲनिमल्स. ओके, ग्लोव्जचा वापर करू शकतो. आपल्याला आपल्या ज्या कॅटल्स असतील किंवा आपण जे रेझिंग ॲनिमल्स असतील, आपण ज्यांना काय म्हणू त्यांचं पालन करतो आहे, तर त्यांना जर टच करायचं असेल तर आपल्याला या ग्लोव्जचा जर वापर केला तर आपलं म्हणजे त्या डिसीजचं पॅथोजन स्प्रेड होण्याच्या चान्सेस कमी असतात. कीप क्लीन आवर सराउंडिंग म्हणजे आपला जो आजूबाजूचा परिसर आहे तो स्वच्छ ठेवायला पाहिजे. आपल्या घरामध्ये रॅट्स असतील, स्क्वायरल्स असतील, ओके, किंवा इन्सेक्ट्स असतील. बाईट ऑफ इथे आपण इन्सेक्ट पण घेऊ. बाईट ऑफ रॅट, स्क्वायरल, इथं घेता येतं इन्सेक्ट्स अँड कॉन्टॅक्ट विथ, याच्यानंतर घ्या हे कॉमा द्यायचं. इथं कॉमा आहे दोघांच्या मध्ये. ओके, हे कॉमा अँड स्क्वायरल कॉमा इन्सेक्ट्स अँड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड ॲनिमल्स. तर आपण त्या यूज ऑफ त्याला म्हणता येईल आपल्याला, इथं लिहितो मी यूज ऑफ इन्सेक्ट्सना किल करण्या, इन्सेक्ट कंट्रोल स्प्रे याचा वापर करू शकतो. आपल्याकडे असतं ना बेगॉन वगैरे काहीतरी म्हणतो आपण तो, तर तशा प्रकारच्या स्प्रेचा वापर करायचा जेणेकरून त्या इन्सेक्ट्सची ग्रो होणार नाही. ओके, ते झुरळं वगैरे जे असतात त्या घरामध्ये त्यांची ग्रोथ होऊ द्यायचं नाही, रॅट्सना वाढू द्यायचं नाही, त्यांना येऊ द्यायचं नाही, स्क्वायरल्स आले असतील तर त्यांना देखील येऊ द्यायचं नाही. सो दीज आर द सम प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, सिम्पटम्स, मोड ऑफ इन्फेक्शन अँड पॅथोजन ऑफ प्लेग. ओके, नाउ वन मोर डिसीज. फोर्थ जो डिसीज दिला होता मी तुम्हाला, कोणता दिला होता, एड्स. एड्सचा फुल फॉर्म लिहून ठेवा. अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम. ओके, अक्वायर्ड इम्यून डिफिशियन्सी सिंड्रोम हे याचं फुल फॉर्म आहे. तर हा एक याचा पॅथोजन पॉझिटिव्ह एजंट त्याला म्हणू आपण. हा काय आहे, एक व्हायरल डिसीज आहे. व्हायरल डिसीज, व्हायरसचं नाव आहे HIV. ओके, HIV चा फुल फॉर्म ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी CNC
व्हायरस. ओके, हा आहे याचा फुल फॉर्म. म्हणजे हा व्हायरल डिसीज आहे. ओके, 1 मिनिट. याचा पॅथोजन आहे व्हायरस आहे, म्हणजेच तो HIV व्हायरस, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तर हा पसरतो कसा, मग याचे मोड ऑफ इन्फेक्शन का असतात, तर यामध्ये शेअरिंग ऑफ नीडल्स. ओके, नीडल्सची शेअरिंग करणं इंजेक्शन देताना, ड्युरिंग द इंजेक्शन्स. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, ब्लड ट्रान्सफ्युजन. कुठलीही पद्धत असेल, ब्लड जर कॉन्टॅक्ट झाला, आपण सांगितलं तर वारकाजवळचा देखील उदाहरण, जेव्हा कटिंग दाढी करतो तेव्हा देखील जर ब्लेडचा जरी आपल्याला कॉन्टॅक्ट झाला, सपोज करा त्या HIV, आणि HIVच्या सिम्पटम्स मी तुम्हाला सांगतो की या सिम्पटम्स ज्या असतात इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या पर्सनवरती डिपेंड करतात. काही वेळा तर असं दिसतं की काहीच सिम्पटम दिसत नाहीत, पण त्याला तो व्हायरस जो आहे तो अटॅच्ड असतो, म्हणजे त्याला अटॅक केलेलं असतं. फक्त डिपेंड करतं की पर्सन किती वीक आहे, त्याची इम्युनी सिस्टीम कशी आहे, पण त्यामध्ये असू शकतो. तर आपण ब्लेडवरती लक्ष ठेवणार आहोत जेव्हा कटिंगला जाणार, जेव्हा शेविंग केली जाते तेव्हा, की त्यानं चेंज केलेली आहे का नाही. जेव्हा इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये दिलं जातं त्याने नीडल चेंज केलेली आहे का नाही, हे पण पाहणं आपलं काम आहे. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, तर आपण हा डिसीज जो आहे सेमन थ्रू पण पसरतोय. ओके, म्हणून आपण म्हणतोय की सेमन थ्रू पसरणारा डिसीज आहे, म्हणजे आपल्याला अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट देखील करता येणार नाही. हा पण त्याचा मोड ऑफ इन्फेक्शन आहे. अजून काय होतं यामध्ये, स्प्रेडिंग ऑफ डिसीज थ्रू मिल्क ऑफ मदर टू इट्स चाइल्ड. म्हणजे जर एखाद्या आईला जर HIV म्हणजे एड्स असेल तर तिच्या बाळाला थ्रू द मिल्क देखील तो डिसीज पसरू शकतो. ओके, तर हे आहेत मोड ऑफ इन्फेक्शन्स. सिम्पटम्स, तर सिम्पटम्स व्हॅरी करतात पर्सन टू पर्सन. आपल्याला याच्या पर्टिक्युलर कोणाला दिसतील, कोणाला काही सिम्पटम दिसतील, काही जणांना दिसत पण नाहीत. म्हणून आपण सांगतो की व्हॅरी फ्रॉम इंडिव्हिज्युअल्स. ओके, ते वेगळे वेगळे दिसतील प्रत्येकामध्ये काहीतरी, पण एक कॉमन सिम्पटम आहे ज्यामध्ये एक दिसून येतं, वेट लॉस होतो. यामध्ये कंटिन्युअसली वेट लॉस होतो, हे एक सिम्पटम दिसतं. आणि वीकनेस असतं, हमेशा त्याच्याकडं वीक होत जातो पर्सन. हे काही सिम्पटम काही जणांमध्ये दिसतात, काही जणांमध्ये नाही. म्हणून आपण व्हॅरी फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. ओके, असं म्हणू आपण. तर कारण सिम्पटम्स जे आहेत त्या पर्सनवरती डिपेंड करतात, तो किती हेल्दी आहे तर त्याच्यामध्ये ते दिसणार आहेत. ओके, आता प्रिव्हेन्शन्स काय असतील याच्यावरती, अवॉइड repeated needles during injections. हे असेल अवॉइड unsafe sexual contact.
ओके, हे दोनच आहेत. यामध्ये आपल्याला म्हणजे निडल्सकडं लक्ष द्यायचं किंवा ब्लेडकडं, म्हणजे याचा अर्थ काय, ब्लड ट्रान्सफ्युजन एक महत्त्वाचं, ब्लड कॉन्टॅक्ट येऊ द्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेक्शुअल कॉन्टॅक्ट, कारण हा सेमन थ्रू पण पसरणारा डिसीज आहे. तर जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं सेक्शुअल कॉन्टॅक्टच. ओके, आणि जरी केलं तरी अनसेफ नसलं पाहिजे, म्हणजे तो सेफ्टी त्यामध्ये आपल्याला यूज करणं गरजेचं आहे. तर सेफ्टी कोणत्या असतात आता ते तुम्हाला माहिती आहेत. तर आपण यामध्ये ज्या सेफ्टी असतील, यूज ऑफ सेक्शुअल सेफ्टी. ओके, तर अशा प्रकारचे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत या डिसीजचे. ओके, हा डिसीज जो आहे तो आपल्यावरती टोटल डिपेंड करतो, आपण किती सतर्क राहतोय त्याच्यावरतीच हा डिसीज डिपेंड आहे. ओके, सो दीज आर द डिसीजेस. पुढचे जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.